दंडवत प्रणाम. मोक्षमार्गावर चालणाऱ्या साधकाला परमेश्वर कोणते ज्ञान देतो? सत्ता ज्ञान आणि सामान्य ज्ञान यात फरक काय आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जीव स्वतःच्या प्रयत्नाने मुक्त होतो का, की अंतिम मुक्ती फक्त परमेश्वराच्या कृपेनेच मिळते? उद्धरण प्रकरणातील सूत्रे 41 ते 45 या अत्यंत गहन रहस्याचा उलगडा करतात. विद्या काय प्रकाशित करते? 41वे सूत्र सांगते, विद्या, अविद्या, पुरुष यान तिहीन ते विद्या प्रकाशी. येथे 3 गोष्टी सांगितल्या आहेत: विद्या, अविद्या, पुरुष, जीव. सामान्य जीव अविद्येमुळे स्वतःला ओळखू शकत नाही. परंतु जेव्हा विद्या प्रकट होते तेव्हा त्याला काय सत्य आहे, काय असत्य आहे आणि आपण कोण आहोत याची स्पष्ट जाणीव होते. अंधारात दोरी साप वाटते, पण प्रकाश पडताच सत्य दिसते. तसेच विद्येचा प्रकाश जीवाला सत्याचे दर्शन घडवतो. जीव विद्येच्या अधीन होतो. सूत्र पुढे सांगते, मग तो विद्ये अधीनु होय. पूर्वी जीव अविद्येच्या अधीन होता. अज्ञान, विकार, अहंकार, आसक्ती यांच्याद्वारे तो नियंत्रित होत होता. परंतु विद्येचा प्रकाश मिळाल्यानंतर तो सत्याच्या अधीन होतो. त्याचे निर्णय बदलतात, त्याची दृष्टी बदलते, त्याचे जीवन बदलते. सामान्य ज्ञान म्हणजे काय? 42वे सूत्र सांगते, यापरी योग्य होय तेयासी परमेश्वरू सामान्य ज्ञान दान करीतीही. जेव्हा जीव पात्र बनतो तेव्हा परमेश्वर त्याला सामान्य ज्ञान देतो. हे सामान्य शब्द जरी साधा वाटत असला तरी येथे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सामान्य ज्ञान म्हणजे जीव, प्रपंच, कर्म, विकार आणि परमेश्वर यांचा योग्य बोध. हे मोक्षमार्गावरील एक महत्त्वाचे पाऊल आहे. सामान्य ज्ञानीची अवस्था 43वे सूत्र सांगते, सामान्य ज्ञानीम विकार सृष्टिकर्म सृष्टी वेगळा होय. सामान्य ज्ञान प्राप्त झाल्यावर जीव विकारांच्या गुलामगिरीत राहत नाही. तो कर्मांच्या अंध प्रवाहात वाहत नाही. त्याला योग्य अयोग्य यातील फरक समजू लागतो. परंतु सूत्र पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगते, प्रारब्ध अजूनही शिल्लक असते. दैवसृष्टी अधीना होती. सामान्य ज्ञानी जीव अजूनही दैवाच्या अधीन असतो. येथील दैव म्हणजे प्रारब्ध, भूतकाळातील कर्मांचे परिणाम. ज्ञान आले, विकार कमी झाले तरी प्रारब्धाचे काही परिणाम भोगावे लागतात. म्हणून सामान्य ज्ञान हा शेवट नसून पुढील टप्प्याची तयारी आहे. सत्ता आणि सामान्य ज्ञानाचा संगम. 44वे सूत्र सांगते, सत्ता सामान्य ज्ञान मिळवणी अशेष कर्म क्षाळन करी, अशेष मळ क्षाळन करी. जेव्हा सत्ता ज्ञान आणि सामान्य ज्ञान एकत्र येतात तेव्हा साधकाच्या जीवनात मोठा बदल घडतो. त्याची कर्मे नष्ट होऊ लागतात. त्याचे मळ, अविद्या, अहंकार, विकार, आसक्ती हळूहळू धुतले जातात. जणू अंतःकरण पूर्णपणे स्वच्छ होऊ लागते. अंतिम रहस्य. 45वे सूत्र संपूर्ण विभागाचा सार सांगते, तेणे लाविले ते तो फेडी. परमेश्वराने जे बंधन घातले आहे ते दूर करण्याची शक्ती देखील त्याच्याकडेच आहे. म्हणून अंतिम मुक्ती ही केवळ मानवी प्रयत्नांची फलश्रुती नाही, ती परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होते. स्वतःच्या प्रयत्नांची मर्यादा सूत्र पुढे सांगते, तेणे नाही लाविले ते तेयाचेनी न फिटे. याचा अर्थ असा नाही की प्रयत्न व्यर्थ आहेत, तर याचा अर्थ फक्त स्वतःच्या अहंकारावर आधारित प्रयत्न पुरेसे नाहीत. साधना आवश्यक आहे, भक्ती आवश्यक आहे, अनुसरण आवश्यक आहे. परंतु अंतिम मुक्तीचा दरवाजा परमेश्वरच उघडतो. तात्विक संदेश. या सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, विद्या सत्य प्रकाशित करते. जीव विद्येच्या अधीन होतो.
परमेश्वर सामान्य ज्ञान देतो. सामान्य ज्ञानी विकारांपासून मुक्त होतो. प्रारब्ध अजूनही शिल्लक असते. सत्ता आणि सामान्य ज्ञान मिळून कर्मक्षालन होते. अंतिम मुक्ती परमेश्वराच्या कृपेनेच होते. फ्लो टू रिमेंबर सूत्रे 41 ते 45. लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. विद्या, अविद्या, जीव, विद्येचा प्रकाश, सामान्य ज्ञान, विकारांपासून मुक्ती, प्रारब्ध, सत्ता, कर्मक्षालन, परमेश्वराची कृपा. मेमरी फॉर्म्युला: विद्या, प्रकाश, सामान्य ज्ञान, विकारमुक्ती, प्रारब्ध, कर्मक्षालन, कृपा. कन्क्लूजन: उद्धरण प्रकरणातील ही सूत्रे आपल्याला सांगतात की ज्ञानाचा प्रवास टप्प्याटप्प्याने घडतो. प्रथम विद्या जीवाला जागृत करते, नंतर सामान्य ज्ञान मिळते, त्यानंतर सत्ता आणि सामान्य ज्ञानाच्या योगाने कर्मे व मळ नष्ट होतात, आणि शेवटी जीवाला समजते की मोक्ष हा केवळ स्वतःच्या सामर्थ्याने मिळत नाही, तो परमेश्वराच्या कृपा, सान्निध्य आणि अनुग्रहानेच प्राप्त होतो. तुमच्या मते या सूत्रांमधील सर्वात गहन विचार कोणता आहे? विद्येचा प्रकाश, सामान्य ज्ञान आणि सत्ता ज्ञानाचा फरक, की अंतिम मुक्ती परमेश्वराच्या कृपेनेच मिळते हा सिद्धांत? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.